एक महत्त्वाची अपडेट समोर येते। इस्रायलच्या माध्यमांनुसार हल्ल्यांमध्ये किमान 3 वरिष्ठ इराणी अधिकारी मारले गेलेले आहेत। मोठी बातमी म्हणावी लागेल। त्यामध्ये रिव्होल्युशनरी गार्ड्सचे कमांडर मोहम्मद पाकपूर तसंच संरक्षण मंत्री अजीज नसीरजादेह आणि लष्करी गुप्तचर प्रमुख सालेह असादी यांचा समावेश असल्याची माहिती सध्या समोर येते। अतिशय मोठी घडामोड म्हणावी लागेल। इस्रायलच्या माध्यमांमधून ही बातमी समोर येते। हल्ल्यांमध्ये किमान 3 वरिष्ठ इराणी अधिकारी जे आहेत ते मारले गेल्याची बातमी सध्या समोर येते। इस्रायलने मोठ्या प्रमाणात इराणवरती हल्ला केल्याचं आपल्याला समजतंय। काही तशी दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत। धुराचे मोठे लोट येत आहेत। क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये आपण बघतो 3 वरिष्ठ इराणी अधिकारी मारले गेल्याचं वृत्त सध्या समोर आलेलं आहे। त्यामध्ये रिव्होल्युशनरी गार्ड्सचे कमांडर आहेत, संरक्षण मंत्री आहेत आणि तसंच लष्करी गुप्तचर प्रमुख जे अधिकारी आहेत त्यांचा सुद्धा समावेश असल्याचं बघायला मिळत आहे। इस्रायलच्या माध्यमांच्या द्वारे ही माहिती सध्या समोर येते। इस्रायलने मोठ्या प्रमाणात इराणमध्ये हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये 3 वरिष्ठ इराणी अधिकारी मारले गेल्याचं वृत्त समोर आलेलं आहे। रिव्होल्युशनरी गार्ड्सचे कमांडर मोहम्मद पाकपूर तसंच संरक्षण मंत्री अजीज नासीरजादेह आणि लष्करी गुप्तचर प्रमुख सालेह असादी यांचा यात समावेश असल्याची माहिती आहे। इराणच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात हल्ले झाले। यामध्ये इराणला मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला बघायला मिळते, कारण इराणचे किमान 3 वरिष्ठ जे अधिकारी आहेत ते मारले गेल्याची माहिती सध्या समोर येते। त्यामध्ये रिव्होल्युशनरी गार्ड्सचे कमांडर आहेत, संरक्षण मंत्री त्यांचे आहेत, त्याच पद्धतीने लष्करी गुप्तचर प्रमुख सालेह यांचा सुद्धा यामध्ये समावेश असल्याची माहिती समोर येते। तर इराणकडून सुद्धा इस्रायलवरती बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आलेला आहे। इराणने इस्रायलवरती 70 क्षेपणास्त्र टाकल्याची माहिती आहे। इस्रायलच्या 4 मोठ्या शहरांवरती हल्ला झाल्याची माहिती सध्या समोर येते। ज्या पद्धतीने इस्रायलने इराणवरती हल्ला केला त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने सुद्धा इस्रायलवरती बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला केलेला आहे। इराणने इस्रायलवरती 70 क्षेपणास्त्र टाकल्याची माहिती समोर येते आणि इस्रायलच्या 4 मोठ्या शहरात हल्ला झाल्याची माहिती समोर येते। दरम्यान या सगळ्यामध्ये आपण बघतोय इराणचा जो काही हवाई हद्द आहे त्यामध्ये आपल्याला एकही विमान दिसत नाहीये। पुन्हा एकदा आपण ती दृश्य बघू। मात्र आत्ताची मोठी बातमी अशी की इस्रायलच्या 4 मोठ्या शहरांवरती हल्ला झाल्याची माहिती समोर येते। इराणकडून सुद्धा इस्रायलवरती पलटवार केला जातोय। बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आलेला आहे। इराणने इस्रायलवरती 70 क्षेपणास्त्र डागल्याची माहिती समोर येते। काही वेळापूर्वी आपण बघितली इराणमध्ये दृश्य ज्या ठिकाणी इराणचं मोठं नुकसान झालं आणि त्यासाठीच इराणने सुद्धा इस्रायलवरती बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केलेला आहे। इस्रायलने इराणच्या महत्त्वाच्या नेत्यांना टार्गेट केल्याची बातमी समोर येते। अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांवरती हल्ले केलेत आणि हल्ल्याबाबत अमेरिकन अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे।